गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठीमागच्या तासाला आपण कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनिक संयुगे या प्रकरणामध्ये बॅकग्राऊंड ऑफ बॉन्ड फॉर्मेशन बाय कार्बन की कार्बन हा बॉन्ड फॉर्मेशन कसा करतो किंवा कार्बन स्टेबल होण्यासाठी म्हणजे त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी म्हणजे बाह्यतम कक्षा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी कोणत्या मार्गाने जातो. त्याला एकापेक्षा जास्त मार्गाने हे करता येतं, परंतु त्याला असे 3 मार्ग आहेत. त्यातला तो कुठल्या मार्गाचा अवलंब करतो हे आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. तर आज आपण त्या पुढील भाग बघूया. The chemical bond formed by sharing of two valence electron between the two atoms is called a covalent bond. मग कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणायचं तर दोन अणूंमध्ये दोन संयोज्य इलेक्ट्रॉनच्या संधानाने म्हणजेच भागीदारीने जो बंध तयार होतो, जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयोज बंध असे म्हणतात. A covalent bond is represented clearly by drawing an electron dot structure. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each of the valence electrons is indicated by a dot or cross. आता हे जे सहसंयोज बंध आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, ते कशा प्रकारे दाखवले जातात तर सहसंयोज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात म्हणजे डॉट क्रॉस स्ट्रक्चर. या पद्धतीत अणूच्या संज्ञेभोवती म्हणजे अणूची जी संज्ञा आहे एच ई सी त्याच्या भोवती काय करतात तर वर्तुळ काढतात आणि त्यात प्रत्येक संयोज्य इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात. म्हणजे काय करायचं, संयोज्य जी आहे अणूची त्या अणूच्या संज्ञेभोवती काय करायचं सर्कल काढायचं आणि त्या सर्कलवरती त्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे डॉटने किंवा क्रॉसने दाखवायचे आपल्याला. तर त्यात संयोज्य इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात. एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयोज बंध कोव्हॅलंट बॉन्ड दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञाभोवती वर्तुळे एकमेकांना छेदतात असे दर्शवतात आणि छेदणाऱ्या वर्तुळांच्या परस्पर व्यापन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनची भागीदारी होते ते इलेक्ट्रॉन टिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात. तर संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयोज बंध होय. तर वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना काढतात. तसेच दोन अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयोज बंध दर्शवतात. तर आपण बघूया की हायड्रोजन रेणू जो आहे त्या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉनचे डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर कशा पद्धतीने काढायचे ते आपण पाहूया. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हायड्रोजन हा आहे आपला हायड्रोजन. तर हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. तर आपल्याला सांगितलंय की हायड्रोजन जी संज्ञा आहे तर त्याच्यावरती काय काढायचे सर्कल आणि त्याच्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये असलेले काय करायचे इलेक्ट्रॉन दर्शवायचे. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती आहे 1. तर हा इथं मी इलेक्ट्रॉन काढते. हा ह्याचा एक हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन. मग आता यानंतर आता पहिली कक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याला माहिती आहे 2 आणि दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये सुद्धा 8. मग आता ही पहिली कक्षा, आता ह्याला पहिल्या एकच कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग ह्याचं पहिली कक्षा पूर्ण झालेली का त्याला स्टेबल होण्यासाठी तर नाहीये. मग स्टेबल होण्यासाठी हे 2 हायड्रोजन काय करतील भागीदारी करतील दोन्ही इलेक्ट्रॉनची. मग काय होईल बघा तर अशा पद्धतीनं हा हायड्रोजनची भागीदारी आपल्याला दाखवता येईल. 1 हायड्रोजन हे काय झाले H2. तर ह्याच्यामध्ये काय होतील आता इथं हा इलेक्ट्रॉन आहे आणि हा ह्याचा आणि हा ह्याचा. आता जर आपण
आपण इथे घेऊया, इथे एक इलेक्ट्रॉन घेऊया आणि इथे एक घेऊया. आता हे दोघांनी काय केली, ह्याच्या एका इलेक्ट्रॉननी आणि ह्याच्या एका इलेक्ट्रॉननी भागीदारी केली म्हणजे हा इलेक्ट्रॉन सुद्धा आपल्याला ह्या हायड्रोजनमध्ये दिसणार. बघा आपण हे जर सर्कल घेतलं तर ह्याच्यावरती 1 आणि 2 आणि हे सर्कल घेतलं तर ह्याच्यावर सुद्धा 1 आणि 2 असे 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसतात. तर ह्याला म्हणायचं हायड्रोजनच्या रेणूचं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आणि दुसरी म्हणजे रेषेने कशी दर्शवणार बघा आपण, हे हायड्रोजन एक, हा एक हायड्रोजन आणि सर्कल न काढता इथं आपण इलेक्ट्रॉनची संख्या 1 इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन हे झाले 2. किंवा आणखीन एका पद्धतीने आपण दर्शवू शकतो की आता हे 2 इलेक्ट्रॉन जर असे असतील, हे 2 असे जोडणार आहेत आपण, तर अशा पद्धतीनं ही एक रेष मारली तर ह्याचा अर्थ असा होतो की दोघांच्या एका एका इलेक्ट्रॉननी काय केलेले, शेअरिंग केलेले म्हणजे भागीदारी केलेले. तर अशा पद्धतीने आपण हायड्रोजनचं हे स्ट्रक्चर काय करू शकतो, दाखवू शकतो. त्याच्या पुढे लेट अस फर्स्ट लुक ॲट द हायड्रोजन मॉलिक्यूल विच इज द simplest example of the molecule formed by covalent bonding. You have already learned that the atomic number of hydrogen being 1. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. 1 इलेक्ट्रॉन इन के शेल. पहिली शेल कुठली असती तर के, तर त्या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. सॉरी, पहिल्या 2 असतात, परंतु हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे त्याच्या पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येणार आहे, 1च येणार आहे. हे आपण पाहिलेलं. इट रिक्वायर्स 1 मोर इलेक्ट्रॉन टू कंप्लीट द के शेल. आणि त्याला आणखीन एका इलेक्ट्रॉनची गरज आहे की त्याची पहिली शेल जी आहे के शेल कंप्लीट करण्यासाठी. के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि हायड्रोजनच्या के शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे. ती जर पूर्ण करायची असेल शेल तर त्याला आणखीन एका इलेक्ट्रॉनची गरज लागते. मग अटेंड द कॉन्फिगरेशन ऑफ हेलियम He. आणि हेलियम जे आहे, हेलियमचं जे कॉन्फिगरेशन आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे आणि हेलियमच्या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो काय आहे तर स्टेबल आहे. मग त्याच्यासारखं ह्याचं स्ट्रक्चर होण्यासाठी किंवा हायड्रोजनला हेलियम सारखं स्टेबल होण्यासाठी आणखीन एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग टू मीट दिस रिक्वायरमेंट 2 हायड्रोजन ॲटम्स शेअर देअर इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर टू फॉर्म H2 मॉलिक्यूल. मग ही रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी हायड्रोजनचे 2 ॲटम काय करतात तर दोघांमधल्या एकेका इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात, शेअरिंग करतात आणि 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते त्यांचे काय होतं कंप्लीट होतात आणि H2 हा काय होतो मॉलिक्यूल तयार होतो. द ऑक्सिजन मॉलिक्यूल O2 इज फॉर्मड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम. आता जसा हा हायड्रोजनचा मॉलिक्यूल H2 2 हायड्रोजनच्या ॲटमनी काय झालेला आहे तयार झालेला आहे, त्याच प्रकारे O2 हा मॉलिक्यूल 2 ऑक्सिजनच्या ॲटमच्या शेअरिंगमुळे तयार होतो. त्याच पद्धतीनं N2 मॉलिक्यूल इज फॉर्मड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 नायट्रोजन ॲटम. आणि N2 हा मॉलिक्यूल नायट्रोजनच्या 2 अणूंच्या केमिकल कॉम्बिनेशनमुळे तयार होतो. On drawing the electron dot structure of these 2 molecules, it becomes clear that the 2 oxygen atoms in the 2 nitrogen atoms in the N2 molecule are joined with each other by 3 covalent bonds, that is triple bond. मग आता इथं आपण पाहिलंय की हायड्रोजनमध्ये फक्त दोघातला एकच इलेक्ट्रॉन काय करतो भागीदारी करतो आणि त्यामुळे इथं काय झालेलं आहे एकच सिंगल बॉन्ड तयार झालेला आहे. मग आता ऑक्सिजनमध्ये कुठला बॉन्ड तयार होतो आणि नायट्रोजनमध्ये कुठला बॉन्ड तयार होतो आपण बघूया. ऑक्सिजन O आणि त्याची ही पहिली शेल कुठली आहे के शेल. के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स तर 2 इलेक्ट्रॉन्स आणि के शेल नंतर आणखीन एक दुसरी शेल येईल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील बघा. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 तर ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात इथं 2 झाले, आता उरले किती 6. आणि दुसरा ऑक्सिजन मॉलिक्यूल त्याच्याही पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स.
तर आता बघा ह्याच्यात 6 आहेत आणि ह्याच्यात सुद्धा काय 6 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. मग आता हे दुसरे जे शेल आहे एल शेल, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, ऑक्टेट, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, तरच हा काय होईल, स्टेबल होईल. मग त्यासाठी आता ह्या ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, 2, आणि ह्याला सुद्धा 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर मग काय होतं बघा, तर आता हे सगळे 6चे 6 इलेक्ट्रॉन्स भागीदारी करणार नाही, फक्त 2 इलेक्ट्रॉन काय करतील, ह्यातले 2 इलेक्ट्रॉन ह्याच्यामधील 2 इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करतील आणि तिथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. मग आता तो कसा तयार होतो इथं बघूया आपण. हा हो इथं 2 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि हा 5 आणि 6. आता इथे असे जवळ घेऊया, हा इथे 2 घेऊया, किती झाले बघा, 2 3 4 5 6 आणि 7. इथला एक पुसूया, म्हणजे ह्याच्यात 6 इलेक्ट्रॉन काढले, इथं आपण 6 इलेक्ट्रॉन काढले. तर सगळेच्या सगळे भागीदारी करणार नाही, ह्यातला हा इलेक्ट्रॉन ह्याच्याशी भागीदारी करेन आणि हा ह्याच्याशी, म्हणजे 2 इलेक्ट्रॉनने काय केली तर भागीदारी केली. मग 2 इलेक्ट्रॉनने भागीदारी केली म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन त्याला काय करायला लागणार, आपल्याला छेदलेलं दाखवायला लागणार, इंटरसेक्ट झालेले. हे 2 इलेक्ट्रॉन इथेही दिसणार, हे 2 इलेक्ट्रॉन ह्या सेलमध्ये सुद्धा असणार आहेत. भागीदारी केली म्हणजे काय झालं, शेअरिंग केलं म्हणजे दोन्हीकडे हे आपल्याला दिसणार आहे. म्हणजे हे ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन इथं, 1 2 3 आणि 4, आणि हा दुसरा ऑक्सिजन 1 2 3 आणि 4, आणि इथं 2 आणि हे इथं 2. तर ह्या दोघांमध्ये काय झालेले तर भागीदारी झाली. म्हणून हे बघा इथं आपण दाखवलंय की 2 इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनची, प्रत्येकी एका इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली, तर आपण एक लाईन ओढली, म्हणजे त्याला आपण म्हटलेले की सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि इथं 2 इलेक्ट्रॉन मध्ये भागीदारी झाली आणि म्हणून हा झाला डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर याच पद्धतीने नायट्रोजन मध्ये ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो बघा. तो कसा होणार आहे ते इथं आपण त्याची आकृती बघूया. तिथं काय घेणार आहे आपण, नायट्रोजन, इथे हा मोठा काढूया आपण. एक छोटा मोठा झाले माझ्याकडे, हे 2 नायट्रोजन ॲटम आपण काढलेले. तर नायट्रोजन ह्याच्यामध्ये 3 जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं बघा, तर बॉन्ड तयार होतो. हे डॉटने दाखवले की ह्याच्यावरचे हे 3 इलेक्ट्रॉन आणि ह्या नायट्रोजनवरचे हे 3 इलेक्ट्रॉनचे किती राहतात, इथे 2, म्हणजे 2 आणि 3 किती झाले 5. म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात, आउटरमोस्ट सेलमध्ये 7. हे 3 आणि 2 5, आणि इथं पहिल्या ह्याच्यामध्ये 2. तर हे काय झालं, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. तर ह्याच्यामध्ये हे 3 1 2 आणि 3 बॉन्ड मध्ये काय होतं, शेअरिंग होतं, भागीदारी होते, आणि अशा पद्धतीने इथं काय होतं, ट्रिपल बॉन्ड तयार होतो. या पद्धतीने हा N आणि हा N, हे पहिल्या ह्याच्यातलं इथं 2 इलेक्ट्रॉन, या पद्धतीनं प्रत्येक ह्याच्यातला 1 इलेक्ट्रॉन आणि ह्या नायट्रोजन मधला 1 इलेक्ट्रॉन, या पद्धतीने त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतात. असे 3 बॉन्ड तयार होतात. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले तर भागीदारी किती इलेक्ट्रॉनने केली, 3 आणि 3 हे झाले 6, आणि 2 मध्ये 1 बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉनचा 1 बॉन्ड, अशा पद्धतीने तो ट्रिपल बॉन्ड तयार झालेला आहे. तर नाउ लेट अस कन्सिडर अ कार्बन कंपाउंड मिथेन CH4. You have learned about the occurrence, properties and uses of methane molecule in the previous standard. गेल्या वर्षी आपण मिथेनच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, तो कुठे आढळतो ते पण आपण पाहिलेलं आहे. जस्ट नाउ वी सॉ दॅट कार्बन ॲटम फॉर्म 4 covalent bonds using the 4 valence electrons
and attain the configuration of the nearby noble gas neon and obtain stability. In figure 9.5. तर आता मिथेन जो आहे तो मिथेन काय करतो बघा. मिथेनचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. काय आहे संज्ञा मिथेनची? CH4. मिथेन म्हणजे CH4. मग आता हा मिथेन, तर तो मिथेन कशा पद्धतीने भागीदारी करतो आणि स्टेबल होतो हे आपण पाहूया. CH4. C म्हणजे कार्बन आणि H म्हणजे हायड्रोजन. C एक कार्बनचा ॲटम आणि H4 म्हणजे हायड्रोजनचे 4 ॲटम आहे. तर आता कार्बनचा आपण काल पाहिलाय. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. तर या पद्धतीनं हे 2 इलेक्ट्रॉन्स 3, 4, 5 आणि 6 हे आपण त्याचं केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं. आणि कार्बनचा एक अणू आणि H हायड्रोजनचे 4 अणू. तर आता प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन बघा. हा हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रॉन किती? 1. हा हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन 1. हा तिसरा हायड्रोजन त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1 आणि हा चौथा हायड्रोजन ह्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनची संख्या 1. तर मग आता काय झालं बघा. हे 4 हायड्रोजनचे अणू ह्या कार्बनच्या अणू बरोबर, कार्बन मधल्या 4 इलेक्ट्रॉन बरोबर काय करणार आहेत? तर भागीदारी करणार आहेत. मग ते कशा पद्धतीने करतील? तर हीच डायग्राम बघा आपण. हे C 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर हे 4 इलेक्ट्रॉन आणि इथला हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन ॲटम काय करेल? तर इथं हा हायड्रोजन मधला इलेक्ट्रॉन त्याच्याशी संधान करेल म्हणजे भागीदारी करेल. प्रत्येक हायड्रोजन मधला एक इलेक्ट्रॉन जो आहे त्यांनी काय केलेले? तर 4 इलेक्ट्रॉनशी भागीदारी केलेली आहे आणि त्याचा CH4 म्हणजे मिथेनचा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. आणि इथे हे 2 इलेक्ट्रॉन्स, तर इथे एक काय झालेला आहे? तर हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला आहे. 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी एक कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड किती तयार झालेले आहेत? 4 कोव्हॅलेंट बॉन्ड ह्या मिथेनच्या मध्ये तयार झाले. म्हणजे हा एक हायड्रोजन, हा कार्बन, हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक, हा एक हायड्रोजनचा एक, कार्बनचा एक, हायड्रोजन एक, कार्बन एक. आणि अशा पद्धतीने इथे काय होतील? तर 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतील. म्हणजे बघा 1, 2, 3 आणि 4. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर अँड लाईन स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल मिथेन. तर हे मिथेनचं काय? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर. तर हे लक्षात ठेवा. एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. आता आपला पुढचा घटक आहे कार्बन अ व्हर्सेटाईल एलिमेंट. व्हर्सेटाईल म्हणजे कसलं? तर कार्बन एक आगळं वेगळं मूलद्रव्य आहे. कार्बन व्हर्सेटाईल एलिमेंट म्हणजे कार्बन हे काय आहे? तर एक व्हर्सेटाईल म्हणजे एक आगळं वेगळं मूलद्रव्य आहे. तर का आगळं वेगळं मूलद्रव्य आहे ते आपण पाहूया. की वी सॉ दॅट कार्बन ॲटम लाईक सम अदर ॲटम शेअर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड्स. सिमिलरली वी ऑल्सो सॉ द स्ट्रक्चर ऑफ सिंपल कार्बन कंपाऊंड मिथेन. तर कार्बनचं कंपाऊंड जे आहे मिथेन त्याचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. बट कार्बन इज डिफरंट दॅन अदर एलिमेंट्स. The number of compounds formed from carbon is extremely large. In the beginning, we saw that except for the object formed from metals and glass or soil, all the other objects are made from carbon. तर आपण पाहिलेलं आहे की
काही मूलद्रव्याप्रमाणे कार्बन अणू हे संयुजा इलेक्ट्रॉनचे संधान करून काय करतं, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतं, हे आपण पाहिलेलं आहे. तसेच आपण मिथेनच्या साध्या कार्बनी संयुगाचं संरचना स्ट्रक्चर सुद्धा पाहिलेलं आहे. परंतु इतर मूलद्रव्यापेक्षा कार्बनचे वेगळेपण असे आहे की कार्बन पासून बनणाऱ्या संयुगाची संख्या ही प्रचंड मोठी आहे. म्हणजे कार्बन पासून जी संयुग तयार होतात ती खूप आहे, त्यांची संख्या खूप मोठी आहे. आपण सुरुवातीला पाहिलेले की धातू आणि काच किंवा माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू जर सोडल्या तर बाकीच्या सर्व वस्तू या कार्बन पासून बनलेल्या असतात. परंतु सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयुगाचीच बनलेली आहे. आपले शरीरही कार्बन पासून बनलेले आहे. कार्बन पासून मिथेन सारख्या लहान साध्या रेणूपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे मॉलिक्युल्स म्हणजे लक्षावधी प्रकारचे रेणू हे कार्बन पासून बनलेले असतात. कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती हे 10⁻12 पर्यंत पसरलेली आहे. कार्बनी संयुगे जे आहे तर त्याचे जे रेणू वस्तुमान आहे तर त्याची व्याप्ती म्हणजे कुठेपर्यंत आहे तर त्याची रेंज हे 10⁻12 म्हणजे 10⁻12 इथपर्यंत पसरलेली आहे. याचा अर्थ असा होतो की कार्बनचे अणू हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणू तयार होतात. आणि कार्बनला हा आगळा वेगळा गुणधर्म कशामुळे प्राप्त झालेला आहे तर कार्बनच्या सहसंयोज बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या प्रमाणात संयुगे तयार करू शकतो. आणि ह्यामधून कार्बनची काही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील की काय वैशिष्ट्ये आहेत कार्बनचे. तर फर्स्ट बघा काय सांगितले, कार्बन हॅज अ युनिक एबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम्स. तर कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयोज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी काय आहे तर क्षमता आहे, एबिलिटी आहे. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स. आणि ह्याचा परिणाम काय होतो तर त्याच्यापासून एक मोठा रेणू तयार होतो. त्यापासून एक मोठा रेणू तयार होतो. अणूच्या या गुणधर्माला कॅटेनेशन पॉवर असे म्हणतात. अणूमध्ये हा जो गुणधर्म आहे कार्बनच्या अणूमध्ये तर कार्बन अणूच्या या गुणधर्माला कॅटेनेशन पॉवर म्हणजे शृंखला तयार करण्याची शक्ती, शृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. तर हे जे कार्बनी संयुग आहे तर कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला असतात. कार्बनच्या अणूमध्ये काय असतात तर मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला. मुक्त शृंखला ही सरळ असते किंवा शाखीय असू शकते. तर बद्ध शृंखला म्हणजे वलयाकार रचना. त्या शृंखलेची रचना कशी असते वलयाकार. म्हणजे त्याचे दोन प्रकारच्या चेन असतात, एक ओपन चेन आणि ब्रँचड चेन आणि दुसरी क्लोज्ड चेन. ओपन और ब्रँचड आणि दुसरी आहे ती क्लोज म्हणजे काय वलयाकार म्हणजे पूर्ण वलय त्याचं जे आहे ते पूर्ण होतं. आणि दोन कार्बन अणूमधील सहसंयोज बंध प्रबळ असल्यामुळे तो कसा असतो स्थायी स्टेबल असतो. अशा या स्थायी प्रबळ सहसंयोज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. त्याचं जे हे स्थायी आणि प्रबळ असं सहसंयोज बंध आहे तर त्या बंधांमुळे कार्बनला ही शक्ती शृंखला बंधन शक्ती म्हणजे कॅटेनेशन पॉवर जी आहे ती काय होते प्राप्त होते. हे त्याचं पहिलं काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया.